एका माणसाला प्राणी पाळायचा खूप छंद होता. त्यांना हरिण पाळलं, ससा पाळला, बरेच काही प्राणी पाळले, कोल्ह पाळलं, वाघ पण पाळला, कारण तो प्राण्याचा शौकी होता. कुणी आलं त्याला भेटायला की तो म्हणायचा, पहा माझ्याकडे किती प्राणी. मग कुणी सांगायचं हे प्राणी नाही तुझ्याकडं, आणलाच त्यानं. दुसरं नाही तुझ्याकडं, आणलाच त्यानं. सगळे जेवढे प्राणी आहेत तेवढे त्यानं पाळले. म्हणला का तर मला माणसाने आतापर्यंत दगे दिलेत, हे मुख्य प्राणी आहेत ना, हे कधी मला दगा देत नाहीत, आणि हेच फक्त इमानदार आहेत. सगळे प्राणी पाळले आणि फक्त एक पाळायचं राहिलं, ते म्हणजे अजगर. तो पण जंगलात गेला, एक अजगराचं पिल्लू घेऊन आला. लोक म्हणायला लागले, अरे अजगराचं पिल्लू तू पाळाय आणलंस, अरे हा का पाळीव प्राणी का, हा एक दिवस तुझा घात करू शकतो. तो म्हणला नाही, अरे मी याला माझ्या ताटातलं खायला देईल, त्याला जे कमी पडेल ते मी देईल, मग हे माझा घात कसा करील. लोक म्हणले म्हणतोस तू, पण आम्हाला खरं वाटत नाही. हे प्राणी तू जंगलात नेऊन सोड, काही पाळ, पण अजगर काय पाळू नको. तो मला नाही नाही, असं होऊ शकत नाही. ज्याला मी सगळं काही दिल्यावर हा मला कसा गिळील. मग बघत बघत अजगर लहानाचा मोठा झाला, त्या माणसा एवढा झाला, माणसापेक्षाही मोठा अजगर झाला. पण काही दिवसांनी अजगरानं खाणं पिणं सोडलं. त्या माणसाला वाटलं आता नेमकं काय झालं याला. डॉक्टरला बोलवलं, तपासणी केली. डॉक्टरनं सांगितलं याला काहीही झालेलं नाही, काही झालं तर नाही. आणि मग हा खात कसा नाही, झोपतो तर माझ्या रोज पोटात, मग हा खात का नाही. त्या डॉक्टरने एक सांगितलं, हा रोज तुझ्या पोटात झोपतोय आणि हा काही खात पण नाही, हा कशामुळे झोपतोय याचा अंदाज काढ. तो माणूस म्हणला काय, अरे त्यानं अन्न पाणी याच्यामुळं सोडलंय की किती दिवस उपाशी राहिल्यानंतर हा माझ्या पोटात बसल असा अंदाज घेऊन तो उपाशी या. समजली मित्रांनो गोष्ट. तर ही गोष्ट काही कुठल्या अजगराची नव्हती, तर ही गोष्ट होती एका माणसातल्या अजगराची. जर आपण एखाद्याला कितीही सांभाळलं, कितीही जीव लावला, काही जरी केलं, तरी एक दिवस ते आपला घात करण्यासाठी तयार राहतं. त्याबद्दल मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली. मित्रांनो, आवडली असली तर लाईक करा, कमेंट करा, आणि कुठल्या गावातून पाहता हे पण सांगायला विसरू नका.